नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर आज आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाउजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग बघणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तर अस्तरच्या ब्लाउजचं आपण इथं कटिंग बघणार आहोत। तर त्यासाठीची मापे जी आहेत ती इथं मी दिलेली आहेत। तर बघा, पूर्ण उंची या ब्लाउजची 12.5 आहे, प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला इथे ॲड करावं लागणार आहे। टोटल झालं 13.5। छाती आहे पूर्ण 32, तर जेवढी पण छाती आहे त्याला भागिले 4 करायचं, तर किती येईल इथं, तर इथं येईल 8 आणि 8 + 2 इंच घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी। टोटल झालं 10। तर कंबर आहे या ब्लाउजची 29.5, तर त्याला भागिले 4 करायचं। तर इथं मी राऊंड फिगर घेतलेला आहे, वरचं अर्धा इंच जे आहे ना ते आपल्याला फिटिंगमध्ये बरोबर करता येतं, म्हणून मी तर राऊंड फिगर म्हणजे 7.25 घेतलेला आहे। तर म्हणजे 29चा चौथा किती येतो, 7.25, तर तो मी घेतलेला आहे। वरच्या अर्ध्या इंचाचा इथं मी विचार केलेला नाही, फिटिंग करताना तो बरोबर आपण 29.5 इंचावरतीच फिटिंग करायचं आहे। तर इथं मी 7.25 घेतलेला आहे, प्लस 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर टोटल किती घ्यायचं आहे, 10.25। तर मुंडा घ्यायचा आहे 32 साईजसाठी 6 आणि शोल्डर घ्यायचा आहे 32 साईजसाठी 5.5। तर बाही उंची या ब्लाउजची आहे तयार 3.25 प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं। टोटल घ्यायचं आहे 4.25 माप। तर रुंदी जी आहे ती बाहीची आहे 12.5 पूर्ण, आणि आपल्याला फिटिंग करताना किंवा मापे टाकताना त्याचं बरोबर निम्म घ्यायचं असतं, तर ते झालं 6.25। तर पुढचा गळा आहे या ब्लाउजचा 5.25 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचा आहे। टोटल झालं 5.25। तर मागचा गळा आहे तयार 8.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे। टोटल झालं 9। तर अशी सगळी इथं मी मापं तुम्हाला कितीने भागायचं, किती घ्यायचं, किती प्लस करायचं, हे सगळं इथं मी या चार्टमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे। तर चला, तर मग आपण आता कटिंग करूया। तर पहिल्यांदा आपण अस्तरचं कटिंग करून घेणार आहोत। तर हा अस्तर 80 सेंटीमीटरचा आहे आणि यामध्ये आरामात हा ब्लाऊज होतो। तर इथं मी फोल्ड करून घेतलेला आहे। तर फोल्ड करताना आपल्याला आवश्यक तेवढंच फोल्ड करायचं आहे, म्हणजे आपल्या छाती मापाचा चौथा प्लस 2 इंच एवढं तरी साधारणतः अंतर फोल्ड केलेलं असावं, म्हणून इथं चेक करून घ्यायचं। तर आता इथं बघा, बंद बाजूला आपण मापे पहिल्यांदा टाकूया, पूर्ण उंचीचं माप टाकणार आहोत। तर पूर्ण उंचीचं आपण 13.5 इंचावरती माप टाकणार आहोत। तर पहिल्यांदा पाठीमागचा भाग आपण कटिंग करून घ्यायचा। कोणताही तुम्ही ब्लाऊज कटिंग करा, म्हणजे कोणताही कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, पाठीमागचा भाग पहिल्यांदा कटिंग करायचा। तर या साईडला सुद्धा पूर्ण उंचीचं मार्किंग केलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली। तर आता पुढची मापं टाकूयात। तर इथं शोल्डर जे आहे ते 5.5 घेणार आहोत, म्हणून आपण इथं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊयात। खालच्या साईडला सुद्धा इथं 5.5 इंचावरती मार्किंग केलं, याच्यामुळे आपण ही जी मुंड्याची जी लाईन ड्रॉ करत असतो तर ती तिरकी वगैरे जात नाही। तर मुंडा 6 घेतलेला आहे, म्हणून 6 इंचापर्यंत लाईन ओढली। तर या साईडला सुद्धा इथं 6 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तर छातीचा चौथा आहे आपला इथं 8 प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। टोटल झालं 10। तर 10 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। तर इथं कॉर्नरपासून 1.5 इंचावरती मार्किंग करून घेऊयात, आणि जेवढा पण मुंडा आहे त्याचा मध्य करायचा, तर 3 आला, आणि इथं 1 इंचावरती आतल्या साईडला मार्किंग केलं, आणि ह्या पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण इथं काढून घेतलेला आहे। गळा रुंदी जी आहे ती इथं मी 2.25 घेणार आहे, आणि गळा उंची जी आहे पाठीमागच्या ब्लाऊजची ती 8.5 आहे, म्हणून आपण 8.5 प्लस अर्धा 9 इंचावरती मार्किंग केलं। खालच्या साईडला गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे, आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं कोणत्याही आकाराचा गळा काढू शकता। तर इथं नॉर्मल मी गोलाकार काढणार आहे। तर थोडंसं बाहेरून घ्यायचं, म्हणजे छान असा गळा पसरून तयार होतं, म्हणून मी थोडंसं बाहेरून ड्रॉ केलेला आहे। तर इथं आता पाठीमागच्या भागाचं सगळं मार्किंग झालेलं आहे। तर हे आता आपण इथं कटिंग करून घेऊया। तर इथं बघा, कमरेच्या मापाचं मार्किंग राहिलेलं आहे, तर ते पण लगेच आपण इथं करून घेऊया आणि मगच कटिंग करूया। तर कमरेचा चौथा आपण इथं 7.25 घेतलेला आहे। 7.25 इंचावरती इथं आपण मार्किंग करून घेऊयात। त्याच्यानंतर लगेच पुढे 1 इंचावरती पाठीमागच्या टक्ससाठी बघा, इथं 7.25 इंचावरती मार्किंग करते, 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। टोटल किती झालं, 10.25। तर 10.25 इंचापर्यंत इथं मार्किंग करून घेतलं,
आणि हे 2 पॉईंटसुद्धा आपण इथं जोडून घेऊया, म्हणजे छातीचं मार्किंग आणि कमरेचं मार्किंग एकमेकांना इथं आपण जोडून घेतलं. आणि आता मग हे आपण कटिंग करून घेऊयात. तर पाठीमागचा भाग आपण पहिल्यांदा कटिंग करून इथं घेतलेला आहे किंवा घेणार आहोत. तर कोणताही तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घ्यायचं आणि नंतर मग मेन ब्लाऊज पीस जो असतो तो कटिंग करायचा आहे. तर इथं बघा ओपन केल्यानंतर या पद्धतीने इथं दिसेल. तर गळ्याची उंची जी असते ती कमी जादा कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार करायची असते. तर आहे तोच भाग थोडासा मी इथं वाढवून घेतलेला आहे, कारण कटोरी ब्लाऊजसाठी आपल्याला एक्स्ट्राचं कापड लागणार आहे. तर या पद्धतीमध्ये बघा कटोरीनंतर वाढवायची वगैरे अजिबात झंझट नाही. तर जेवढी उंची आपण पाठीमागच्या भागासाठी घेतली तेवढीच इथं घेणार आहोत, म्हणजे 13.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तर 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कटोरीसाठी, म्हणून आपण ही 2 इंचाची पट्टी तयार करून घेत आहोत. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे. यामध्ये नंतर तुम्हाला कटोरी वाढवायची सुद्धा गरज नाही आहे. अशी कटोरी स्टिचिंगसाठी घ्यायची असते. तर इथंही आपण 2 इंचाची जी पट्टी आहे ती तयार केली आणि इथं आपण पाठीमागचा जो भाग कटिंग करून घेतलेला होता तो बरोबर इथं या मार्किंगवरती 2 इंचाचा ठेवायचा आणि आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा कुठे काहीही बदल करायचा नाही. गळा रुंदीचं सुद्धा मार्किंग इथं मी करून केलं आणि कॉर्नरवरती सुद्धा पाठीमागच्या मुंड्याचं जे माप होतं तिथं मी मार्किंग करून घेतलं. तिथून खाली अर्ध्या इंचावरती मार्किंग केलं आणि जेवढा पण आपला मुंडा आहे त्याच्या निम्म किती येतं 3. तर 3 इंचापासून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे. या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार आपण इथं काढून घेतलेला आहे. गळा रुंदीचं मार्किंग आपण आधीच केलेलं होतं. गळा उंची पुढची 5.25 आहे म्हणून 5.25 इंचावरती आपण मार्किंग केलं. खालच्या साईडला गळा रुंदी 2.5 घेतली आणि हा बॉक्स तयार करून घेतला. तर याला सुद्धा सिंपल गोलाकार देऊन घ्यायचा आहे. थोडंसं बाहेरून गोलाकार द्या म्हणजे गळा छान पसरून तयार होईल. बघा इथं छान असा आपण गोलाकार देऊन घेतला. त्याच्यानंतर या साईडला बघा 2 मार्किंग करायचे आहेत, 4 इंचावरती एक आणि 2 इंचावरती एक. आणि या साईडला बघा 2 इंचावरती फक्त एकच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर त्या 2 इंचापासून आतमध्ये 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा आणि आता या इथं बघा मी इथं ह्या दोन्हीचा मध्य करणार आहे. बघा इथून 4 इंचावरती लाईन ड्रॉ केली तर या पॉईंटपासून इकडं जे आपण 2 इंचावरती मार्किंग केलेलं ह्या दोन्ही पॉईंटचा असं मोजून मध्य काढायचं आहे. तर मध्य किती येतो इथं 4.25 म्हणून मी तिथं मार्किंग केलं आणि त्या मार्किंगपासून खालच्या साईडला 1 इंचापर्यंत छोटीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं तर हा पॉईंट इथे जोडायचा, नंतर हा पॉईंट इथे जोडायचा, म्हणजे आपण 4 इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे तिथे, आणि तिथून हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा. तर या पद्धतीने हे सगळे पॉईंट आपण जोडून घेऊयात. त्याच्यानंतर इथं कटोरीचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हा प्रॅक्टिसने तुम्हाला येईल. तर इथं आता सगळी मापे आपली मार्किंग करून झालेली आहेत आणि हे आपण आता कटिंग करून घेऊयात. फोल्ड केल्यामुळे दोन्ही भाग आपले एकाच वेळी कटिंग होतात. तर या पद्धतीने इथं हे बघा खोल मुंडा इथं मी कटिंग करत आहे. तर पुढच्या साईडला खोल मुंडाच असतो तर तो मी इथं कटिंग करते. तर गळ्याचा आकारसुद्धा कटिंग करून घेऊयात. तर छान अशी कटोरी आपली इथं तयार झालेली आहे. तर अजिबात याच्यामध्ये वाढवायची वगैरे अजिबात गरज नाही. तर हे बघा या पद्धतीने इथं हे आपलं पुढचे 2 भाग म्हणजे कटोरी आणि कटोरीचा साईड पीस तयार झालेला आहे कटिंग करून दोन्ही साईडचे. तर आता आपण पुढचं कटिंग करून घेऊया. क्रॉसपट्टीचं कटिंग करूयात अगोदर. तर इथं फोल्ड केल्यामुळे काय होईल 2 क्रॉसपट्टी आपल्या एकाच वेळी कटिंग होतील. तर इथं 4.25 इंचावरती मी मार्किंग करते. त्याच्यानंतर क्रॉसपट्टीची जी रुंदी असते ती छाती मापाचा 4 प्लस 1 इंच एवढी घ्यायची असते. तर 9 इंचावरती मार्किंग केलं. इथं मी 2.25 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेते आणि इथून हा आकार देऊन घेते, म्हणजे 4.25 पासून 3.25 इंचापर्यंत अशी तिरकी थोडीशी कर्व असणारी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर ह्या आपल्या क्रॉसपट्ट्या दोन्ही तयार होतील कटिंग करून घेतल्यानंतर. मध्यावरती कट देऊन दोन्ही क्रॉसपट्ट्या सेपरेट करून घेऊयात या पद्धतीने. त्याच्यानंतर आता बाहीचं कटिंग राहिलेलं आहे. तर इथं बघा एकदा मी फोल्ड केलं बघा कापड. त्याच्यानंतर
उंची तेवढी बसते का ते चेक करते अगोदर. आणि इथं एक्स्ट्राचं जे कापड आहे वरचं ते पण कटिंग करून टाकते. तर इथं बघा आणखी एकदा मी इथं फोल्ड केलं तर 2 बाही आपल्याला एकाच वेळी कटिंग होऊन जातील, म्हणून मी 2 वेळा कापड फोल्ड केलं. बघा, एकदा आडवं फोल्ड केलं, एकदा उभं फोल्ड केलं. तर बाहीची उंची आहे 3.25 प्लस 1 इंच, 4.25 इंचावरती मार्किंग केलं. डाऊन 2 इंचावरती मार्किंग करणार आहे, कारण हा छोट्या उंचीची ही बाही आहे, म्हणून डाऊन 2 इंचावरती मार्किंग केलं. बाहीची जी रुंदी असते ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची असते, तर इथं मी 8 इंचावरती मार्किंग करून घेते. म्हणजे बाहीची रुंदी आपल्याला इथं घ्यायची आणि आत 1 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली, म्हणजे 8 इंचापासून 7 इंचापर्यंत. तर ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा, इथं तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर आता खालच्या साईडला बाहीची जी पण रुंदी आहे त्याची निम्मी घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं. तर 6.25 प्लस 1.5 इंच ॲड करून मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या 2 लाईन म्हणजे हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे. तर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत समान 3 भाग करायचे आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. तर उंचीकडच्या साईडचं जे मार्किंग आहे तिथून 2 मार्किंग करायची, अर्ध्या इंचावरती 1 आणि पाव इंचावरती 1, आणि इकडच्या साईडला पाव इंचावरती फक्त एकच मार्किंग इथं मी करून घेतलेलं आहे. तर बघा, हा झाला बाहीचा मागच्या मुंड्याचा आकार आणि हा झाला बाहीच्या पुढच्या मुंड्याचा आकार. बघा, पाव इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे वरच्या आणि खालच्या साईडला रेषेच्या, तिथून आपण पाठीमागचा आकार काढून घेतला, तर तो झाला पुढच्या मुंड्याचा आकार. तर मध्यावरती कट दिला, बाही ओपन करून कट देऊन दोन्ही बाही सेपरेट करून घेऊयात. त्याच्यानंतर इथून फोल्ड म्हणजे ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे. तर दोन्ही बाही आपल्या कटिंग झाल्या. तर आता मेन ब्लाऊज पीसचं सुद्धा कटिंग करून घेऊयात. तर इथं फोल्ड करून मी ब्लाऊज पीस ठेवलेला आहे आणि बंद बाजूलाच पाठीमागचा भाग आपला आला पाहिजे, तो पण गळ्याची साईड ही बंद बाजूला आली पाहिजे, हे एवढं लक्षात घ्यायचं. बाकीचे भाग कुठे जिथे ॲडजस्ट होतील तिथे ठेवून द्या. फक्त पाठीमागचा जो भाग आहे तो बंद बाजूला आणि गळ्याचा भाग बंद बाजूला आला पाहिजे. तर हे एवढं लक्षात ठेवायचं आणि हे सगळं आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नक्की या पद्धतीने कटिंग करा, स्टिचिंग करा आणि कमेंटमध्ये नंतर मला सांगा की तुमचा ब्लाऊज कसा तयार झाला शिवून ते. तर 5 भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग होतं आणि सोप्या पद्धतीने. तर इथं हे आता मेन ब्लाऊज पीसचं सुद्धा आपण कटिंग करून घेतलेलं आहे, एक पार्ट. आणि असेच नवनवीन स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड करत असते. तर नक्की बघा, उपयुक्त आहेत. घर बसल्या तुम्हाला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करता येतील, स्वतःची तरी शिवता येतील. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.